श्री संत वामन भाऊ महाराज ज्या पाय वाटेने जात होते त्यात कुठलाही बदल न करता आज किती बी अडचण असली तरी त्याच परंपरेने ही दिंडी ह्या त्याच वाटेने जात आहे. आपण पाहतात पादुका सुद्धा त्याच वाटेने चाललेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे आत बदल नाही. किती छोटी जरी वाट असली तरी पण आज दिंडी त्याच वाटेने जाते. हे खूप मोठं या दिंडीचं वैशिष्ट्य आहे. आपण या ठिकाणी पाहतात सर्वच गोष्टी या ठिकाणी जशा पाहिजे तशाच आज बी चालू आहेत. नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत जामखेड तालुक्यातील घोडेगाव या गावामध्ये श्री संत वामन भाऊ महाराज यांनी जो पालखी सोहळा सुरुवात केलेला आहे तो पालखी सोहळा पंढरपूर या दिशेने वाटचाल चालू आहे. आज पालखी सोहळ्याचा 4था दिवस असून पिंपळगाव उंडा या ठिकाणी पालखीचा आज मुक्काम आहे. तरी माझ्यासोबत हे पादुका घेऊन चालणारे माऊली आहेत. किती वर्षापासून तुम्ही हे पादुका डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात असतात? 12 वर्ष. 12 वर्षापासून तुम्ही एक तप पूर्ण झालं तुमच्या म्हणे. हो. तुम्ही किती दिवसापासून येतो? माझं 4थं वर्ष आहे. हा 4थ्या वर्षापासून दिंडीवर छत्री घेऊन चालण्याचं काम तुम्ही करतात. हा सगळा जो रस्ता आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहात. वामन भाऊ महाराजांनी ज्या मार्गाने दिंडी पंढरपूरला नेली त्या मार्गात कुठलाही बदल विठ्ठल महाराजांनी या ठिकाणी केलेला नाही. या ठिकाणी पाऊल वाटच आहे. डोक्यावर आपण पाहू शकता पादुका घेऊन चालले आहेत. कुठलाही रथ नाही, कुठलीही गाडी नाही, कुठलाही रस्ता नाही, पण त्यांनी अजिबात ह्या पालखी मार्गामध्ये कुठलाही बदल न करता ही परंपरा या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे.